पुणे येथील शरद मोहोळ याच्या हत्येप्रकरणात आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे। शरद मोहोळ याच्या हत्येमागे आणखी एक मुख्य आरोपी आहे। या आरोपीला अटक करण्याची तयारी पुणे पोलिसांनी केलेली आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर पुण्यात शरद मोहोळ याची हत्या पूर्व वैमनस्यातून झालेली आहे। या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे। विठ्ठल शेलार आणि मुन्ना पोळेकर हे या हत्येच्या कटाचे सूत्रधार असल्याचं तपासातून समोर आलंय। परंतु या प्रकरणात आणखी एक मुख्य सूत्रधार आहे। पुणे पोलीस त्याला अटक करणार आहेत। या प्रकरणात विठ्ठल शेलार आणि मारणे टोळीतील रामदास मारणे या दोघांना देखील पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। तर नामदेव कानगुडे यानं शरद मोहोळची हत्या का केली होती तर याचं कारण होतं अपमानाचा बदला। अपमानाचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडे यानं शरद मोहोळची हत्या केली होती। मामा नामदेव कानगुडे याचा केलेला अपमान सहन न झाल्यानं भाचा मुन्ना पोळेकर कडून शरद मोहोळ याची हत्या केल्याची माहिती समोर आली। तसंच या प्रकरणात विठ्ठल शेलार सूत्रधार आहे। त्याचा आणि शरद मोहोळ याचा जुना वाद होता। त्यातून मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार यांनी हत्येचा कट रचला। विठ्ठल शेलार याच्यावरती देखील हिंजवडी परिसरात शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून मोहोळ टोळीनं हल्ला केला होता। त्याचा बदला घेण्यासाठी नामदेव कानगुडे, मुन्ना पोळेकर आणि विठ्ठल शेलार एकत्र आले। त्यांनी शरद मोहोळ याची हत्या केल्याची माहिती समोर आली। अनेक दिवस नामदेव कानगुडे यानं शरद मोहोळ याच्या टोळीतच काम केलं होतं। शरद मोहोळ हत्या प्रकरणात नामदेव कानगुडे याला आधीच पुणे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। आता शरद मोहोळ प्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला पुणे पोलीस अटक करणार आहेत। या संदर्भात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांना मिळालेले आहेत। नामदेव कानगुडे, विठ्ठल शेलार आणि आणखीन एका आरोपीनं एकत्रित बैठक घेत शरद मोहोळ याच्या हत्येचा कट रचला होता।